चलो, तो क्या देखने का है, लॉग चालू आहे आपला, बरोबर. मग लॉग मध्ये काय काय झालं ते एकदा रिवाइज करू पटपट, आणि लॉग मध्ये पुढे काय करायचंय ते बघूया. लॉग कशासाठी युजफुल आहे मी परत परत रिपीट करायला. लॉग फिजिक्स मध्ये युजफुल आहे, केमिस्ट्री मध्ये युजफुल आहे, नीट जेई साठी. अँड लॉग इज ऑल्सो युजफुल फॉर बोर्ड एक्झाम्स. लॉग एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे. मॅथ्सचा टॉपिक आहे, मॅथ्सचा टॉपिक आहे लॉग, पण लॉग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फिजिक्स पण आणि केमिस्ट्री साठी पण, बोर्ड साठी पण आणि एमसीक्यू साठी पण, सर्वांसाठी युजफुल आहे. मग लॉग मध्ये आतापर्यंत काय काय लर्न केलंय एकदम इम्पॉर्टंट ते मी रिवाइज करतो, मग पुढचा पार्ट बघूया. मग लॉग मध्ये काय बघितलंय बघा. लॉग मध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय बघितलंय, व्हॉट इज लॉग अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ लॉग. सर्वात इम्पॉर्टंट काय बघितले, व्हॉट इज लॉग अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ लॉग. प्रत्येक मॅथमॅटिकल फंक्शनचं काहीतरी काम करण्याची पद्धत आहे. ओके, काहीतरी प्रत्येकाचं काम आहे. जसं की समजा हे आहे, मी 4 स्क्वेअर लिहिलं, मग 4 स्क्वेअर काय करते, 4 स्क्वेअर काय करणार, मग 4 स्क्वेअर, तर ते स्क्वेअरची काम करायची त्याचा वे आहे. जे स्क्वेअर आहे त्याचा काम करायचा त्याचा वे आहे. 4 चा स्क्वेअर केला म्हणजे काय करते ते, 4 चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 4 च्या वर 2 लिहिला, याचा फंक्शन काय, ते 4 चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार. 4 चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, 4 इंटू 4 हे आहे 60. सिमिलरली लॉगचं त्याचं फंक्शन आहे. जसं स्क्वेअरचं फंक्शन आहे, रूटचं फंक्शन आहे, क्यूबचं फंक्शन आहे, तसं लॉगचं फंक्शन आहे. मग लॉगचं काय फंक्शन आहे, मग लॉग ऑफ 9 टू द बेस 3 लिहिलं मी काय लिहिला, लॉग ऑफ 9 टू द बेस 3. मग लॉगचं काय फंक्शन आहे, हे वरचा नंबर खालच्या नंबरचा कितवा इंडेक्स आहे ते लॉगचं फंक्शन आहे. मग 9 3 चा सेकंड इंडेक्स आहे, 9 3 चा सेकंड इंडेक्स आहे, मग आन्सर येते 2. 9 3 चा सेकंड इंडेक्स आहे, मग आन्सर किती येते 2. हे लॉगचं मेन फंक्शन आहे. मग लॉग ऑफ 25 किंवा लॉग ऑफ 125 टू द बेस 5 हे किती येते, मग 5 चा हा कितवा इंडेक्स आहे, तिसरा, मग आन्सर येते 3. 5 चा हा कितवा इंडेक्स आहे, 3 आहे, तर आन्सर येते 3. हे बेसिक आहे लॉगचं. मग लॉगचे 2 रूल्स बघितले की जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. लॉगचे मग 2 रूल्स बघितले. 1 रूल इज फॉर मल्टिप्लिकेशन अँड 1 रूल इज फॉर ऍडिशन. ते आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता आणखीन काही रूल्स आहेत ते पण नंतर बघत जाऊ. सांगितलेत मी सगळे रूल्स, पण रिव्हिजन साठी फक्त 2च रूल घ्यायलो. सगळे रूल्स आपले झालेत ऑलरेडी, फक्त रिव्हिजन साठी मी 2 रूल्स घ्यायलो. नंबर 1 रूल इज व्हॉट, नंबर 1 रूल इज log of m into n to base b. log of m into n to the base b हे काय असतंय, log of m to the base b plus log of n to the base b. मल्टिप्लिकेशन असेल नंबरचं तर इकडे काय लिहायचं, ऍडिशन. सेपरेट सेपरेट लॉग घ्यायचा आणि ऍडिशन. नंबरचा मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं, सेपरेट सेपरेट लॉग घ्यायचा आणि ऍडिशन करायचं. आणि डिव्हिजन आहे, समजा इथं जर डिव्हिजन आहे, इथं जर डिव्हिजन आली m डिवायडेड बाय n, स्लॅश पण करता येते मला, m डिवायडेड बाय n, तर इथं फक्त मायनस येते. इथं फक्त काय तर मायनस येते. मग मल्टिप्लिकेशन शुड बी रिटन ऍज ऍडिशन अँड डिव्हिजन शुड बी रिटन ऍज सबट्रॅक्शन. हे 2 रूल्स इम्पॉर्टंट आहेत. बरं, आता पुढचं आपण काय बघालो, पुढचं आपण बघालो हाऊ टू टेक लॉग, हाऊ टू फाइंड आउट लॉग ऑफ ऑल द नंबर्स बाय युझिंग लॉग टेबल. लॉग टेबल काय, बर मग ते आपण सगळं बघूया. लॉग टेबल काय करतो मी तुम्हाला, लॉग टेबल तुम्हाला मी पाठवतो नंतर, आता काय पाठवायची गरज नाही, आता आपण स्क्रीनवरच बघू. लॉग टेबल मी तुम्हाला पीडीएफ फाईल पाठवतो ग्रुपमध्ये. आता काय पीडीएफ फाईलची गरज नाही, मी स्क्रीन शेअर करून इथंच दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, चलो बघा. बर, आपण काय बघायला होता, समजा एक रॅन्डम नंबर घेतला. कोणता नंबर घेऊया,
451.2 451.2 याचा आपल्याला लॉग फाइंड आउट करायचा, लॉग ऑफ 451.2 टू द बेस 10. मग लॉगचा बेस काय असतो? लॉगचा बेस कोणता पण असू शकतो, 10, 2, 3, 4, 4.5. पण दोन लॉगचे बेस इम्पॉर्टंट आहेत. एक आहे 10, बेस 10 असेल तर इट इज कॉल्ड कॉमन लॉग, आणि बेस जर ई असेल तर इट इज कॉल्ड नॅचरल लॉग और नेपियर्स लॉग. मग बेस ई वाला पार्ट आपण नंतर बघूया, पण बेस 10 वाला पहिला बघायचा आहे. मग बेस 10 वाला पार्ट आपण बघायला चालू केला. मग काय फाइंड आउट करायचं? पहिलं तर मला लॉग फाइंड आउट करायचा आहे. तर लॉग ऑफ 451.2 हे किती आहे ते मला फाइंड आउट करायचं आहे. लॉग ऑफ 451.2 हे किती आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. बरं, मग कसं फाइंड आउट करायचं तेच तर बघालो आपण. मग देर आर टू पार्ट्स. वन पार्ट इज ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ डेसिमल, वन पार्ट इज ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ डेसिमल, अँड वन पार्ट इज ऍट राइट हँड साइड ऑफ डेसिमल. लॉग फाइंड आउट करताना दोन पार्ट येते. डेसिमल मध्ये येते, डेसिमलच्या लेफ्टला एक पार्ट, डेसिमलच्या राइटला एक पार्ट. This part is called mantissa. This part is called mantissa, and mantissa, for mantissa we need log table. This part is called characteristic. This part is called characteristic, and for characteristic we need not use log table. आपल्याला log table न वापरता काढता येते characteristic, but for mantissa we need to use log table. पहिलं बघूया आता कॅरेक्टरिस्टिक कसा काढायचा. कॅरेक्टरिस्टिक कसा काढायचा ते आपल्याला बघणं चालू आहे. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स नंबरचा कॅरेक्टरिस्टिक कसा फाइंड आउट करायचा ते आपलं बघणं आता चालू आहे. ठीक आहे, बर. मग नंबर अरेंजमेंट, and characteristic. नंबर त्याला एक पर्टिक्युलर प्रकारे अरेंज करायला लागते, आणि अरेंज केला की मग कॅरेक्टरिस्टिक भेटणार. नंबरला एक पर्टिक्युलर टाइप मध्ये अरेंज करायचा, अरेंज केला की कॅरेक्टरिस्टिक भेटणार. मग 451.2 हाच नंबर घेतला. जो वर नंबर लिहिलाय तेच मी नंबर लिहिला, फक्त कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करा. मॅन्टिसा पार्ट बघूया थोड्या वेळाने. आज होते मॅन्टिसा, पण आज बघायचा. मग 451.2 नंबर काय? 451.2 नंबर लिहायचा कसा? नंबर लिहायचा कसा बघा. नंबर असा लिहायचा, दिस नंबर आय कॅन राईट ॲज 4.512 इंटू 10⁻². बरोबर आहे का बघा. This number I can write as 4.512 into 10⁻². चालते ना. डेसिमल 2 न शिफ्ट केला त्यासाठी 10⁻² लिहिला. 100 न मल्टिप्लाय केला तर इथला डेसिमल इथं शिफ्ट होते, बरोबर आहे तसा नंबर तयार होते. तर 100 न मल्टिप्लाय केल्यावर डेसिमल कसा शिफ्ट होते, 100 न डिवाइड केल्यावर डेसिमल कसा शिफ्ट होते, तेवढं तुम्हाला कळायला पाहिजे. आता तेच कळत नसलं तर मग हे कदाचित कळायला अडचण जाईल, पण मला वाटतंय तेवढं तुम्हाला कळत असेल. कळायलाच पाहिजे, नाही तर 10वी पास कसा झाला, बरोबर ना. एक्झाम झाली नाही म्हणून पास झाला सर्वजण ती वेगळी गोष्ट आहे, पण 10वी पास कसा होणार एवढं तर कळायला पाहिजे. ओके, चला. मग डेसिमल 2 न इकडे शिफ्ट केला की काय येते 10⁻². 10⁻² मीन्स 100 याला मल्टिप्लाय केला की बरोबर आहे असं तयार होते. वी हॅव टू कीप ओनली 1 डिजिट ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ डेसिमल. डेसिमलच्या लेफ्ट हँड साइडला ओनली 1 डिजिट, डेसिमलच्या लेफ्टला एकच डिजिट ठेवायचं, आणि जे डोक्यावर दिसाला दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक किती आहे मग? 2 आहे. कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 2 आहे. 10च्या डोक्यावर जे दिसालं दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक. मग या नंबरची पण कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 2 आहे. मग 2 पॉइंट काय येणार ते मॅन्टिस आहे. मॅन्टिसा कसा काढायचा बघू नंतर. या नंबरची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? या नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे 2 पॉइंट. मग हे टोटल लॉग ऑफ दिस नंबर, लॉग ऑफ दिस नंबर टू द बेस 10 हे काय येते? 2 पॉइंट समथिंग येते. मग हे कसं काढायचं इकडला पार्ट ते बघू ना, ते त्याला वेळ आहे, ते मॅन्टिस आहे, ते बघू. कॅरेक्टरिस्टिक किती आली? 2 आली.
कॅरेक्टरिस्टिक किती आली 2 आली. ठीक आहे, बघू डिफरंट डिफरंट नंबर्स बघू, आणखीन आयडिया येत जाईल. डिफरंट डिफरंट नंबर्स बघू, आणखीन आयडिया येत जाईल. समजा मी असं लिहिला, काय लिहिला, बस लिहिलं 2005 2175 असं लिहिलं. 2175 डेसिमल कुठे आहे? मग डेसिमल दिसेनाच झालं. वेर इज डेसिमल? डेसिमल दिसत नाही म्हणजे डेसिमल कुठे आहे? डेसिमल दिसत नाही म्हणजे डेसिमल इथं आहे. मग डेसिमल शिफ्टेड बाय 3 प्लेसेस, 1 2 3. मग ह्याला काय लिहिणार? 2.175 इंटू 10⁻3. डेसिमल दिसत नाही म्हणजे इथं आहे. 1 2 3 डेसिमल इथं शिफ्ट केला. 2.175 इंटू 10⁻3. मग इंडेक्स किती आहे? डेसिमलच्या लेफ्टला एकच डिजिट ठेवायचा. डेसिमलच्या लेफ्टला वी वॉन्ट ओनली 1 डिजिट, आणि जे 10 चा इंडेक्स आहे दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक. मग याचा कॅरेक्टरिस्टिक आहे 3. याचा कॅरेक्टरिस्टिक आहे 3. किंवा सिंपल असं पण लक्षात ठेवला तर चालते, हे 10⁻3 मध्ये पण लिहायची गरज नाही. डेसिमल कितीने शिफ्ट करायचा? इथं डेसिमल आहे ना, 1 2 3. 3 ने डेसिमल शिफ्ट केला, कॅरेक्टरिस्टिक 3. इफ डेसिमल शिफ्टेड बाय 3 प्लेसेस, कॅरेक्टरिस्टिक इज 3. कुठल्या बाजूला? लेफ्टला शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह, राईटला पण शिफ्ट करायला लागते डेसिमल. डेसिमल राईटला पण शिफ्ट करायला लागते. राईटला शिफ्ट केला तर निगेटिव्ह. बा मी लिहितो 0.00143 ओके. बा डायरेक्ट डेसिमल शिफ्टिंग वरून सांगतो मी आता. डायरेक्ट डेसिमल लेफ्टला शिफ्ट केला, डेसिमल इथं होता डेसिमल 1 2 3 3 येते. आता इथं डेसिमल कुठे आहे बघा, इथं आहे. याचा डेसिमल इथं आहे. मग 1 2 3. मग याचा येते -3. याचा कॅरेक्टरिस्टिक येते -3. कुठल्या बाजूला शिफ्ट केला? राईटला शिफ्ट केला की मायनस, डेसिमल लेफ्टला शिफ्ट केला की प्लस. डेसिमल लेफ्टला शिफ्ट केला की प्लस, राईटला शिफ्ट केला की मायनस. बघा 1 2 3. कुठेपर्यंत शिफ्ट करायचा? कुठेपर्यंत शिफ्ट करायचा? डेसिमलच्या लेफ्टला नॉन झिरो डिजिट पाहिजे. इथंपर्यंत डेसिमलच्या लेफ्टला काय ठेवायचं? नॉन झिरो डिजिट. 1 2 3. मग डेसिमलच्या लेफ्टला एक नॉन झिरो डिजिट आला की संपलं. इथं होता डेसिमल 1 2 3. डेसिमलच्या लेफ्टला एक नॉन झिरो आला की संपलं. मग किती शिफ्टिंग करायला लागते? लेफ्ट हँड साइड शिफ्टिंग +3 प्लस राईट हँड साइड शिफ्टिंग केलं की मायनस. याला असं पण लिहिता येते 1 2 3. असं पण लिहिता येते 1.438 इंटू 10⁻³ याला असं पण लिहिता येते. तुम्हाला असं लिहून करायचं असेल तर असं लिहून करा. डायरेक्ट करता येत असेल तर डायरेक्ट करा. तुम्हाला असं लिहायचं असेल तर असं लिहा, आणि डायरेक्ट करायचं असेल तर डायरेक्ट पण करा, तसं पण चालतंय. ठीक आहे, ओके. चला पहिला बघा, नंतर लिहून घ्या. एक्झाम्पल्स नंतर लिहून घ्यायचे, पहिला बघा, अंडरस्टँड करा. अंडरस्टँड करा, होते का बघा. समजा मी असं लिहिलं, कसं लिहिलं? कसा लिहिला? 73.14. बोला याची कॅरेक्टरिस्टिक किती? 73.14. डायरेक्ट सांगता येते का बघा? 73.14 किती कॅरेक्टरिस्टिक? चला बोला आता, कमेंट करा, सांगा मला. पाणी खत्म हो गया रे. किती यायला आता? गुड. किती आलं मग? 1 याले सर्वांना. व्हेरी गुड. 1 1 1 येते, 1 येते. मायनस कुठला? इकडे शिफ्ट केला. मायनस मायनस नाही, प्लस. लेफ्टला शिफ्ट केला की प्लस, इकडे शिफ्ट केला की मायनस. मग एक न इकडे एक न शिफ्ट करायला लागला, मग 1 कळते. डेसिमल लेफ्टला शिफ्ट केला, इकडे एक न शिफ्ट करायला लागतं, 1. समजा यालाच मी लिहिलं असं 0.07314. बोला याचा किती होते? यालाच नंबरला फक्त दुसरा नंबर थोडाच चेंज केला. बोला याचा किती येते? चलो बोलो याचा किती येते? इधर आहे डेसिमल, इथं आहे. डेसिमल कधी कधी व्हिडिओ मध्ये दिसत नाही, दिसत नसेल तर मला सांगा.
बोलो किती, त्याचा किती येते? गुड. कुठल्या बाजूला शिफ्टिंग चालू आहे? राईट हँड साईडला शिफ्टिंग चालू आहे. शिफ्टिंग कोणत्या बाजूला चालू आहे? डेसिमलची राईट हँड साईडला. डेसिमलच्या लेफ्टला एक डिजिट येईपर्यंत शिफ्टिंग करायची. डेसिमलच्या लेफ्टला एक डिजिट येईपर्यंत शिफ्टिंग करायची. कुठपर्यंत? इथपर्यंत शिफ्ट करायला लागणार आहे, बरोबर ना? इथपर्यंत शिफ्ट करायला लागणार आहे. 1 आणि 2, 1 आणि 2 इकडे शिफ्टिंग केला तर मायनस, इकडे शिफ्टिंग केला होता म्हणून प्लस आला होता, इकडे शिफ्टिंग केला प्लस, राईटला शिफ्टिंग केला 1 2 -2, याचा येते -2, याचा येते -2. कळते? चला, हे मधली अरेंजमेंट लिहायची तर लिहा. हे मध्ये जे अरेंजमेंट केली ती लिहायची तर लिहा. तुम्हाला डायरेक्ट येत असलं तर डायरेक्ट हा टेबल आणि हा टेबल करा. चला, दोन्ही टेबल आणखीन प्रॅक्टिस करू. आणखीन प्रॅक्टिस करायचे. टेबल इकडला एक लिहा, इकडला एक लिहा. मधला लिहायचा असेल तर लिहा, नसेल तर राहू दे. चला, लिहून घ्या. पुढचा पार्ट बघूया. लिहून घ्या. पाणी संपले बॉटल मधलं, मी पाणी घेऊन येतो. मग लेक्चर तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या. सांगतो वैभव सांगतो. पण पेन पहिला रिफिल करू. बा या दोघांसाठी अरेंजमेंट कशी करायची विचारायला वैभव. तर अरेंजमेंट न करता कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करता येत असेल तर तसं करा. आपलं काम काय, एम काय? अरेंजमेंट करणं हे काय आपलं एम नाही. आपलं एम आहे कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करणं. मग डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक येत असली शिफ्टिंग ना, डायरेक्ट करा. अरेंजमेंट करायची काही गरज नाही आहे. बरं, करायचीच असली तर मी तुम्हाला हे पण सांगतो. अरेंजमेंट मध्ये कसं करायचं? अरेंजमेंट कशी पाहिजे? डेसिमलच्या लेफ्टला एकाला ठेवायचं आहे, अशा प्रकारे लिहून ठेवायचं आहे. मग याला कसं लिहिला? इकडे शिफ्ट केला. मग 7.3 इंटू 10⁻1. पॉइंट इकडे शिफ्ट केला तर 7.314 इंटू 10⁻1. सो 1 इज कॅरेक्टरिस्टिक. याला काय?
राईटला शिफ्ट केला 1 2, मग लिहिणार काय मी 7.314 इंटू 10⁻², इकडे शिफ्ट केला देअरफॉर -2. ओके, मग जे 10च्या डोक्यावर आहे दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक, जे 10च्या इंडेक्स आहे दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, चला मी परत बोलतो. सिंपल काय, अरेंजमेंट करा तर नो प्रॉब्लेम, असं केलं तरी नो प्रॉब्लेम. काय डेसिमल शिफ्ट करायचा, डेसिमल शिफ्ट करायचा अंटिल वी गेट 1 डिजिट ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ डेसिमल. डेसिमल शिफ्ट करायचा अंटिल वी गेट 1 डिजिट ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ डेसिमल. इकडे शिफ्टिंग केला तर प्लस आहे, या बाजूला शिफ्टिंग केला तर मायनस. बा किती शिफ्टिंग करायला लागले 1 2, कॅरेक्टरिस्टिक 2. इथं शिफ्टिंग बघा डेसिमल दिसतच नाही, सो डेसिमल इज हिअर. मग किती शिफ्टिंग 1 2 3. इथे शिफ्टिंग किती बघा, डेसिमल इथं आहे 1 2 3. 3 शिफ्टिंग बट इकडे झाल्या, 3 शिफ्टिंग बट राईटला झाल्या. राईट शिफ्टिंग केला की मायनस, राईटला शिफ्टिंग केलं की मायनस. 1 2 3 -3. इकडे बघा डेसिमल इथं आहे, मग किती शिफ्टिंग करायची, एकच शिफ्टिंग करायची 1 कॅरेक्टरिस्टिक. इकडे शिफ्ट केला की प्लस, इकडे शिफ्ट केला की मायनस. बा 1 2 2 शिफ्टिंग -2. कळते ना, चलो कळाले का रे, कॅरेक्टरिस्टिकचा पार्ट कळला का? आणखीन एक्झाम्पल्स करूया, पण इतकं तर कळते का मला सांगा. चलो आणखीन एक्झाम्पल्स करूया, कळते. ओके ठीक आहे, आणखीन एक्झाम्पल्स करू आपण, आणखीन क्लिअर होईल. चलो बा तुम्ही टेबलमध्ये आहे त्या टेबललाच खाली कंटिन्यू करा, आहे त्याच टेबलला खाली कंटिन्यू करा. आणखी चलो बा समजा असं गेलं काय, चला तुम्ही कॅरेक्टरिस्टिक लिहायला चालू करा. दिस इज द नंबर, याची कॅरेक्टरिस्टिक काय, तुम्ही आता कॅरेक्टरिस्टिक्स या बाजूला लिहायला चालू करा. चलो लिहा, राईट तुमचं तुम्ही लिहा, मला सांगू नका, तुम्ही लिहा, काही गरज नाही. आता कुठल्या नंबरची तुम्ही द्यायला मला कळणार नाही, कोणत्या नंबरसाठी तुम्ही कमेंट केलाय मला कळणार नाही, कारण 5 नंबर्स लिहिले. तुम्ही तुमच्या तुमच्या टेबलमध्ये लिहून टाका, नोटबुक मध्ये. एक एक नंबरचं मी डिस्कशन करू देतो, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. चला बा डेसिमल कोणत्या बाजूला शिफ्ट करायचं, कॅरेक्टरिस्टिक किती, बा तुम्ही लिहून ठेवा.
चला बघायचा, चला बघायचा बस मग कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस नंबर. चलो समोर सर्वजण कॅरेक्टरिस्टिक बा तुमचं बंद करा, आता तुमचे कॅल्क्युलेशन्स बंद करा बा समोर. कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस नंबर, मग डेसिमल आहे, कितीने शिफ्ट केला 1 2. डेसिमल इथं आहे 1 2, 2 शिफ्टिंग्स, देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक इज 2. 2 शिफ्टिंग कॅरेक्टरिस्टिक प्लस 2. इथं बघा उलट्या बाजूला शिफ्टिंग आहे, शिफ्टिंग इज टुवर्ड्स राईट हँड साइड. मग किती शिफ्टिंग 1 2 -2, कॅरेक्टरिस्टिक इज -2. इथं बघा शिफ्टिंग कोणत्या बाजूला आहे, राईट हँड साइडला, सॉरी लेफ्ट हँड साइडला. मग 1 शिफ्टिंग कॅरेक्टरिस्टिक प्लस 1, 1 शिफ्टिंग कॅरेक्टरिस्टिक इज +1. इथं बघा शिफ्टिंग इकडे राईटला शिफ्ट करायला लागेल. डेसिमलच्या लेफ्टला काय पाहिजे, वी वॉन्ट ओनली 1 डिजिट, नॉन झिरो डिजिट. डेसिमलच्या लेफ्टला वी वॉन्ट ओनली 1 नॉन झिरो डिजिट. मग डेसिमलला इकडे शिफ्ट करायला लागेल. हाऊ मच 1, 1 शिफ्टिंगला 1. इकडे किती, इकडे 1 शिफ्ट करायला लागेल. डेसिमलच्या लेफ्टला 1 नॉन झिरो पाहिजे, मग इकडे शिफ्ट केला तर किती येते -1. किती येते मग -1. चला लिहा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस इज -1. चला करेक्ट आहेत का बा, करेक्ट आले का सर्वांचे, किती किती करेक्ट आले मला सांगा, किती किती करेक्ट आले. 5 करेक्ट असतील ऑल 5 तर ऑल 5, 4 करेक्ट असतील तर 4 टाका. किती करेक्ट 4 आले. ऑल 5 ऑल 5 ऑल 5 ऑल 5 5 ऑल 5. गुड गुड. ओके वैभव 3, विष्णू 4. चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला खूप लोकांचे ऑल 5 बरोबर आले, 1-2 जणांचे चुकलेत थोडेसे, 2-3 जणांचे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चलो चला आणखीन प्रॅक्टिस पाहिजे का बस झाले. चला प्रॅक्टिस पाहिजे का बस झाले, बोला पटापट. मोर प्रैक्टिस और नेक्स्ट पॉइंट, मोर प्रैक्टिस और नेक्स्ट पॉइंट, बोलो क्या करने का. ठीक है चला थोड़ी प्रॅक्टिस करू, आणखी थोडी प्रॅक्टिस करू, नेक्स्ट पॉइंट. चला चला थोडी प्रॅक्टिस करू. काही जणांना प्रॅक्टिस पाहिजे तर थोडी करू प्रॅक्टिस, काही जणांना प्रॅक्टिस पाहिजे परत थोडी प्रॅक्टिस करू, परत जाऊन. चला नेक्स्ट काय मग. चला करा, चालू करा. चलो करो. डेसिमल दिसाला ना, डेसिमल जरा व्हिडिओ मध्ये कधी कधी दिसत नाही, दिसत नसेल तर मला सांगा. चला करा, वेळ घ्या, व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मॅन्टिसा कसा काढायचा ते बघू, त्यानंतर मॅन्टिसा कसा फाइंड आउट करायचा ते बघू. पहिला हे करा, हे सिंपल आहे एकदम. कॅरेक्टरिस्टिक सिंपल आहे, मॅन्टिसा पण सिंपल आहे. चलो मी चालू करू, चलो मैं चालू करू क्या.
ठीक है अंजली, चलो करू करू. चलो मग हे किती येते बा, डेसिमल 1 2 +2. इथं डेसिमल आहे, डेसिमल इज नॉट विजिबल, दॅट मीन्स डेसिमल इज हियर. कसा 1 2 3 4 5 6 6. ओके, डेसिमल दिसत नाही म्हणजे इथं आहे 1 2 3 4 5 6. पहिला बघा, फक्त समोर लक्ष आहे, फक्त समोर लक्ष. माझं झालं की मग तुम्ही लिहून घ्या नंतर. देन थर्ड एक्झाम्पल, वेर इज डेसिमल. थर्ड एक्झाम्पल, वेर इज डेसिमल. डेसिमल इज हियर. मग कसा 1 2 3. शिफ्टिंग उलटी चालू, देअरफॉर -3. शिफ्टिंग उलटी झाली, देअरफॉर -3. 1 2 3. परत इथं उलटी शिफ्टिंग झालाय, 1 2 -2. शिफ्टिंग इकडे झालाय, देअरफॉर 1 2 -2. शिफ्टिंग करायचीच गरज नाही, डेसिमलच्या लेफ्टला एकटाच बसला नंबर. हियर शिफ्टिंग इज नॉट नीडेड. ऍट द लेफ्ट हँड साइड ऑफ डेसिमल वी हॅव ओनली 1 डिजिट. तसंच पाहिजे, जसं पाहिजे तसंच आहे. नो शिफ्टिंग, 0, नो चेंज. So no shifting. So characteristic is how much? 0. Characteristic is how much? 0. चला कंप्लीट करा. आता आले का रे बरोबर सर्वांचे? बोला किती करेक्ट? 1 2 3 4 5 आउट ऑफ 5 किती बरोबर आले बोला. यायला पाहिजे दादा, सर्वांचे यायला पाहिजे. ऑल 5 गुड. सर्वांचे आलं पाहिजे. आले वैभव आता? ठीक आहे. लास्ट टाइम आणखीन कोणाच्या मिस्टेक झाल्या होत्या बघा, सगळे क्लिअर का? ठीक आहे विष्णू. चलो सर्वांचे आले बरोबर, चांगली गोष्ट आहे. सिंपल आहे. दिस इज कॅरेक्टरिस्टिक. दिस इज कॅरेक्टरिस्टिक. नाउ वी विल सी हाऊ टू फाइंड आउट मॅन्टिसा. दिस इज कॅरेक्टरिस्टिक पार्ट. नाउ वी विल सी हाऊ टू फाइंड आउट मॅन्टिसा. कसं काढायचा बघू, कसा काढायचा बघू. चला पहिला कोणता नंबर घेतला होता आपण? 451.2 बहुतेक ना. लॉग ऑफ 451.2 टू द बेस 10. चला बा काय फाइंड आउट करायला आपण. चला एकदम शांत लक्ष द्या आता मॅन्टिसासाठी. चला मॅन्टिसासाठी एकदम शांत लक्ष द्या. वेळ किती राहिला? बरं परत एकदा जॉईन करा. टाइम थोडाच राहिलाय या सेशन मधला. परत एकदा जॉईन करा, मग बघूया. कंटिन्युअसली होईल, नाहीतर मग मध्ये परत ब्रेक लागणार. परत जॉईन करा, मॅन्टिसा पार्ट चालू करू. ठीक आहे.